तर का म्हणता चंद्रपूरचे बोटो दुपारचा चाय पिऊन बसूनच होतो. तसंच रोहनचा फोन आला, चाल म्हणे बाहेर जाऊ. मग त्याच्यासोबत गेलो बाहेर फिरत आणि रस्त्यापाशी जाऊन बसलो. त्याच्यावर बसून गोष्टी सांगतच होतो. तसंच दादा आला. दादा म्हणे चाल फिरून येऊ. आता रोहनला घेतलं होतं तर थोड्या दूर गेलो. रोहन म्हणे मला घरी काम आहे तर मला सोडून दे. त्याला सोडून गेलो. मग आम्ही फिरता मग गेलो एक दुकानात. दादा म्हणे गरमी जास्त आहे तर का पिते. मी म्हणलं घे थम्सअप. मग फिरता थम्सअप पेत घराकडे आलो. आणि नाही करत का मग पोट्टो तुम्ही मला फॉलो नाही वाढवत तुम्ही माझ्या फॉलोअर्स. मग घरी आलो आणि जिमची तयारी करून डायरेक्ट जिमसाठी निघलो. आणि आज आमचे 3 जण सोबती पहिले शिवून गेलते ना. आम्ही आज दोघं लेट झालो कारण आम्हाला काही काम होतं मागं म्हणून. मग आल्याबरोबर आम्ही आमचा वर्कआउट चालू केला. आणि आज वेट वाढून मशीना मारल्या होत्या तर बाहेर हातपाय दुखे आणि थकल्यासारखं बी वाटते. असं वाटते का फालतू आलो. पण आता स्टार्टिंगचे दिवस आहेत तर दादा म्हणे काही नव्हत. मग पूर्ण मशीनाचे 3 सेट मारले. आणि पोट्टो माझ्या मित्र जिममध्ये राहू का कोणत्या अर्जंट मीटिंगमध्ये त्याला तर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलायचंच राहते. आणि पोट्टो जिमच्या ना मला टाईम होते घरी आले नाही एडिट करायला बी काही टाईम भेटत नाही थकल्यासारखं राहते. म्हणून मी आल्याबरोबर जेवण करून झोपतो. म्हणून मी व्लॉग